हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी एक नवीन कथा मालिका सुरू करीत आहे, पुनर्विवाह। ही कथा आहे प्रकाश झुरी आणि स्नेहल माने यांच्या पुनर्विवाहाची। दोघेही डिवोर्सी, पहिल्या लग्नाचा वाईट अनुभव आल्याने लग्न नावापासून लांब राहणारे, पण आपल्या लोकांच्या दबावामुळे लग्नाला तयार तर झाले। आता यांच्यात प्रेम कसे फुलते ते कथा जसजशी पुढे जाईल तसे समजेल। आणि ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे। यातील पात्र, घटना, स्थळ हे कल्पनेच्या आधारावर लिहिलेले आहे। चला तर नवीन प्रवासाला प्रकाश आणि स्नेहल सोबत। प्राजक्ताताई फ्रॉक घेऊन आपल्या छोट्या नातीच्या पिऊच्या मागे मागे पळत, अगं पिऊ थांब ग, अशी काय करते, हे कपडे घाल बघू, माझे पाय दुखतात ग। पण पिऊ काही थांबायचे नावच घेत नव्हती। ती या रूम मधून त्या रूम मध्ये तर त्या रूम मधून बाहेर अंगणात, अशी तिची पळापळ सुरू होती। शेवटी कंटाळून प्राजक्ताताई सोफ्यावर बसत, थोडा धापा टाकीत दमले बुवा। समोर ऑफिसची तयारी करणाऱ्या प्रकाशला बघून, ए पक्या, आण रे त्या पिऊला, बघ ना कपडेच घालत नाही आहे, अंघोळ करून आलीनी तशीच फिरते आहे, मी दमले तिच्या मागे मागे जाऊन जाऊन, आता तूच पकड तिला। त्यावर प्रकाश केसांवरून कंगवा फिरवत, तू बस मी बघतो तिला, असं म्हणत तो कंगवा ठेवतो आणि पिऊच्या मागे जात तिला पकडतो। पिऊ, काय हे कपडे नाही घालायचे का? त्यावर पिऊ निरागसपणे, मला न्यू फ्रॉक पाहिजे, मी नाही घालीत हा जुना जुना। त्यावर प्राजक्ताताई, हा इतका चांगला फ्रॉक जुना झाला का ग? 8 दिवस नाही झाले काढून तर लगेच जुना झाला। त्यावर प्रकाश तिला रूम मध्ये घेऊन जात वॉर्डरोब उघडतो, बोल आता कुठला घालायचा आहे, सांग लवकर, मला उशीर होतोय। पिऊ तो वॉर्डरोब वर खाली नजर फिरवत बघते आणि एका ड्रेसकडे बोट दाखवीत, पप्पा तो। त्यावर प्रकाश एक फ्रॉक उचलत, हा काय? पिऊ त्यावर विचार करीत, नाही नाही, दुसरा तो तो वर आहे तो। शेवटी प्रकाश एक फ्रॉक घेत वॉर्डरोब बंद करतो आणि तिला उचलून नेत प्राजक्ताताई जवळ आणून देतो। त्यावर प्राजक्ताताई तिला तो फ्रॉक घालून देतात आणि तिची तयारी करीत असतात। तिथेच प्रकाश, आई नाश्त्याला काय आहे? त्यावर प्राजक्ताताई, अरे काय करू, हिचं करता करता वेळ जातो, काल रात्रीचे जे आहे ते खाऊन जा ना। प्रकाश नाईलाजाने, बरं बरं मी घेतो माझ्या हाताने। प्राजक्ताताईला बरं वाटत नाही, मुलगा असं रात्रीचं खाऊन जात आहे ते। त्या पुन्हा एकदा विषय छेडतात, खूप दमायला होतं रे आजकाल, थोडं जरी काम जास्त झालं की पाठ आणि कंबर खूप दुखते, त्यात ही तुझी कार्टी एका जागेवर थांबेल तर शपथ। हे एकदा प्रकाश गॅसवर भाजी गरम करायला ठेवत, मी तर तुला म्हणतो की कामासाठी बाई लावू, कशाला तू एवढ्या मोठ्या घराचं एकटी करत बसते, पण तूच तर ऐकत नाही। त्यावर प्राजक्ताताई पिऊच्या केसात तेल चोळत, बाई, माहिती आहे बाया कशा काम करतात, ते ना भांड्याचा चिकटपणा निघत ना कपड्याचा फेस निघत, वरून यांना साबण सोडाही जास्त लागतो, पैसे पण द्या, त्यांचे नखरे पण झेला, वरून या न सांगता एक हप्ता सुट्ट्या पण घेतात, काय कामाच्या त्या बाया, त्यापेक्षा मी म्हणते तू लग्न कर। त्यावर प्रकाश थोड्या चिडक्या स्वरात, विषय कुठलाही असो, तुझी गाडी नेहमी इकडून तिकडून एकाच ट्रॅकवर येते का ग? त्यावर प्राजक्ताताई, अरे पण त्यात वाईट काय, एक लग्न तुटलं तर दुसरं करता येतं ना, काय डोक्यात घेऊन बसला ते माहित नाही, अरे एकदा कजाक बायको भेटली म्हणून दुसरीही तशीच मिळेल असं थोडी आहे, आता मी तरी किती दिवस जगणार, आधीच हार्ट पेशंट, पिऊची काळजी घ्यायला कुणी नको का घरचं बाई माणूस, ती 6वी जाऊन 3-3.5 वर्ष होत आहे, तरी तुझं आपलं एकच लग्न नाही करणार, अरे आता तरी सोड आपला हा हट्ट, असं एकट्याने आयुष्य नाही काढता येत, कुणीतरी सोबत पाहिजेच, घराची पिऊची काळजी घेणारं कुणीतरी नको का? सगळ्या मुली तशाच नसतात रे। त्यावर प्रकाश बेसिंगमध्ये ताट ठेवत घाईघाईने हात धुतो आणि आपली बॅग पकडून, मला उशीर होत आहे मी निघतो। त्यावर लगेच पिऊ, बाय पप्पा। त्यावर प्रकाश बाईक स्टार्ट करीत, बाय बेटा। प्राजक्ताताई त्याला जाताना बघत, कसं होईल याचं, देवा याला अक्कल दे रे, मी गेल्यावर कसं होईल याचं, माझ्या पक्क्याच्या आणि पिऊच्या आयुष्यात एक चांगली मुलगी येऊ दे बाबा। इतक्यात फोन वाजतो। प्राजक्ताताई पिऊला सांभाळत कॉल रिसीव्ह करतात, पण त्या काही बोलणार इतक्यात पिऊ, आजी मला चिंगीकडे खेळायला जायचंय। त्यावर प्राजक्ताताई मोबाईल सांभाळत, पिऊ आता कुठे नाही जायचं, आधी जेवण कर मग जायचं। त्यावर पिऊ हात पाय आपटत खाली बसते आणि रडते, मी चिंगीकडे जाते ना। त्यावर प्राजक्ताताई मोबाईलवर, सीमा थोडं थांब, मी थोडं पिऊला बाजूच्या घरी नेऊन सोडून येते, मग बोलते निवांत, ही खूपच रडत आहे तिकडे जाण्यासाठी, आजकाल जरा जास्त जिद्दी झाली आहे ही, असं म्हणत त्या फोन ठेवतात आणि पिऊला शेजारी नेऊन देतात।
सोबत त्यांना तिच्याकडे लक्ष ठेवायलाही सांगतात. परत घरी येत त्या पुन्हा आपली मैत्रीण सीमाला फोन लावतात. खूप दिवसांनी आठवण आली तुला? त्यावर सीमा एक्साइट होत, प्राजक्ता, अगं तुझ्या प्रकाशसाठी एक चांगली मुलगी आहे म्हणून फोन केला. कालच तिची आई माझ्या घरी आली होती, म्हणे मुलीचं लग्न करायचं आहे, कोणी मुलगा असेल तर सांगाल. प्राजक्ता ताईचे हे ऐकताच डोळे चमकतात. त्या पण उत्साहात, कुठली आहे मुलगी? विधवा आहे की घटस्फोटीत की कुवारी आहे? त्यावर सीमा, अगं आमच्या शेजारीच राहते, स्नेहल नाव आहे तिचं. 1 वर्ष अगोदर तिचा डिवोर्स झाला, म्हणजे तशी ती 6 महिनेच राहिली सासरी. त्यावर प्राजक्ताताई थोडी शांत होत मध्येच तिला तोडत, 1 मिनिट सीमा, मुलगी 6 महिनेच राहिली आणि डिवोर्स घेतला म्हणजे डिवोर्सचं कारण काय होतं? मुलगी चांगली तर आहे ना, तू ओळखते का तिला? त्यावर सीमा, अगं हो हो, मला पूर्ण बोलू तर दे. त्यावर प्राजक्ताताई, बरं बोल तू. त्यावर सीमा, हे बघ प्राजक्ता, मला नक्की डिवोर्सचं कारण माहिती नाही, पण मी प्राजक्ताला तिच्या लहानपणापासून ओळखते. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. स्वभावाने अगदी गरीब आहे, कधी कुणाला उलट उत्तर देत नाही की घमेंडी नाही. सगळ्यांशी हसून मोकळेपणाने बोलते आणि दिसायलाही खूप गोड आहे. घरकामात पण हुशार आहे. स्वयंपाक तर खूपच छान बनवते. अगं मी तर माझ्या पुतण्या मयूरसाठी तिला मागणार होते, पण त्या मेल्याने लव्ह मॅरेज केलं ना, म्हणून राहिलं. पण प्रकाशही माझ्या मुलासारखाच आहे मला. त्याच्या आयुष्यात एवढी उलथापालट झाली, त्यामुळे त्याला आता एक चांगली, सोज्वळ, त्याला आणि पिऊलाही मायेने सांभाळणारी सहचारणी मिळाली पाहिजे, असं मलाही वाटतं. म्हणून मी तुला स्नेहलबद्दल सांगत आहे. कसं आहे ना, स्नेहलची मी गॅरंटी घेऊ शकते, म्हणून तिच्याबद्दल तुला सांगत आहे. नाहीतर आत्ताच्या मुली बाई बाई कशा असतात, काय त्यांचे विचार, काय त्यांचा पेहराव, आणि म्हातारी लोक तर नकोच त्यांना घरात. म्हणून आजपर्यंत मी तुला कुठल्याही मुलीबद्दल सांगितले का? पण स्नेहल तशी नाही ग, म्हणून तिचा शब्द टाकीत आहे. त्यावर प्राजक्ताताई विचार करायला लागतात. पण सीमा, एवढी चांगली मुलगी मग 6 महिन्यातच का परत आली ग? त्यावर सीमा, अगं हे लोक आपल्यासारखे साधारण आहेत आणि मुलीचे लग्न केलं अतिश्रीमंत घरात. ती दिसायला सुंदर, त्यामुळे तिला मागणी घालणारे खूप होते. यांनी बघितलं की एवढं श्रीमंत घर भेटत नाही, तर आपली मुलगी राणीसारखी राहील. आम्हालाही तसंच वाटलं. म्हटलं स्नेहलने नशीब काढलं. पण कसलं काय, ती 6 महिन्यातच परत आली. अगं हे श्रीमंत लोक वरून खूप श्रीमंत दिसतात, पण आतला अंधार त्यांनाच माहिती असतो. असेल काही त्यांचे. त्या श्रीमंत लोकांना काय, घरात बायको काम करायला आणि बाहेर 1760 सटव्या फिरवायला. त्यावर प्राजक्ताताई, हो तू म्हणते तेही बरोबर आहे. खरंच लग्न आपल्या बरोबरीच्या लोकातच करावं. त्यावर श्रीमा, ते सोड, मुलीबद्दल काय म्हणते, येते का बघायला तू? सांगू का त्यांना आहे एक मुलगा म्हणून? त्यावर प्राजक्ताताई, अगं मी हो म्हणेन, पण ज्याला लग्न करायचं आहे तो तर तयार पाहिजे ना. मी किती दिवसापासून त्याच्या मागे लागली आहे, पण त्याचा आपला नाहीचाच पाडा. काय करू, कसं समजावू तेच कळत नाही मला. त्यावर सीमा, बघ बाई, मुलगी चांगली आहे, अगदी तुझ्या प्रकाशला हवी तशी, म्हणून सांगितलं. आता तू बघ, उशीर केला तर ही मुलगी हाताची जाईल, बघ तू त्यांच्याशी बोलून, असं म्हणत त्या फोन कट करतात. इकडे प्राजक्ताताई विचार करू लागतात. नाही नाही, काही झालं तरी ही मुलगी हाताची जायला नको. मुलबाळ नाही, कामातही हुशार, म्हणते वरून सुंदर पण आहे. आपल्याला काहीतरी करावेच लागेल. यावेळी प्रकाशला तयार करावेच लागेल. काहीही झालं तरी हे लग्न जुळायला हवं. आणि त्या आपली मुलगी प्रीतीला फोन करतात. त्यावर प्रीती कॉल उचलत, आई काय ग, सकाळी सकाळी फोन केला, काय झालं? त्यावर प्राजक्ताताई, प्रीती तू घरी येते का? त्यावर प्रीती त्रासून, काय झालं आई? त्यावर प्राजक्ताताई वैतागून, तू येते की नाही तेवढं सांग मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावर प्रीती, पिऊने काही केलं का, सांग मला. त्यावर प्राजक्ताताई, उगाच प्रश्न विचारत नको बसू. त्यावर प्रीती, ओके ओके येते, रागवू नको. आणि त्या ये लवकर म्हणत फोन ठेवतात. दुपारी 3च्या आसपास प्रीती आईकडे येते. ती आत बॅग सोप्यावर फेकत बसते. तेवढ्यात आतून प्राजक्ताताई येत प्रीतीला बघून खुश होते. आली तू? प्रीती आपली कपड्यावरचा घाम पदराने पुसत, आता तू एवढ्या आग्रहाने बोलवले तर कशी नाही येणार?
त्यावर प्रीती, ए आई थोडं पाणी दे ना गं. अगं ऑटोच नाही मिळाली, बरंच दूर पायी यावं लागलं, तेव्हा कुठे ऑटो मिळाला, खूप थकले ग. त्यावर प्राजक्ताताई, चहा ठेवू का तुला? त्यावर प्रीती, नको ग, आधीच गरम होत आहे. त्यावर प्राजक्ताताई, एकटीच आली का? श्रीहानला नाही आणलं? त्यावर प्रीती पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवत, अगं त्याला आणलं असतं तर त्याने नीट बोलू दिलं नसतं, म्हणून नाही आणलं. सासूबाई आहेत त्या बघतात त्याला. तू बोल, काय झालं एवढ्या तातडीने बोलवायला? त्यावर प्राजक्ताताई, अगं आज सकाळी माझी मैत्रीण सीमाचा फोन आला होता. तिने पक्यासाठी एक मुलीचा निरोप सांगितला. तिच्या शेजारीच राहते, मुलगी घटस्फोटीत आहे, एकटीच आहे, मूलबाळ कुणी नाही, वरून दिसायला खूप सुंदर आणि कामातही हुशार आहे म्हणे. तुला तर माहीतच आहे पक्या माझं काही ऐकत नाही, म्हणून तुला बोलवलं, तू बोल ना त्याच्याशी. त्यावर प्रीती, आई तुला वाटतं का मी या विषयावर त्याच्याशी बोलली नाही? अगं किती वेळा तरी मी आणि गणेशने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तो विषय टाळतो. आता तूच सांग कसं बोलायचं त्याच्याशी? त्यावर प्राजक्ताताई, अगं कसं होईल ग याचं? चांगली मुलगी आहे, हातची जायला नको, पण हा तर ऐकायलाच तयार नाही. काय करावं, कसं समजावं त्याला तेच समजत नाही, म्हणून तुला बोलवलं, तर तूही नाही म्हणते. त्यावर प्रीती, आता तो माझं ऐकत नाही, त्याला मी काय करू? त्यावर प्राजक्ताताई डोळ्याला पदर लावीत, मी अशीही हार्ट पेशंट, कधी काय होईल सांगता येत नाही. मी गेल्यावर कसं होईल ग माझ्या पक्याचं आणि पिऊचं? एवढं बोलून त्या रडू लागतात. प्रीती त्यांच्या जवळ जात तिचे डोळे पुसत, आई रडू नको ग, तुला अजून 10-15 वर्ष काही होत नाही बघ. बराच वेळ प्रीती आईला समजवत बसते आणि विचारही करीत असते की प्रकाशला लग्नासाठी कसे तयार करता येईल. ती काही वेळाने आपला नवरा गणेशला फोन लावते आणि सगळी परिस्थिती सांगते. गणेश थोडा थोडा विचार करीत तिला एक आयडिया सांगतो, प्रकाशला लग्नासाठी कसं तयार करता येईल यासाठी. ती आयडिया प्रीतीला खूप आवडते. प्रीती आईजवळ येत, आई गणेशने एक आयडिया सांगितली दादाला लग्नासाठी तयार करण्यासाठी. त्यावर प्राजक्ताताई उत्सुकतेने, काय काय सांगितली आयडिया? त्यावर प्रीती, नाटक, तुला नाटक करावं लागेल. नाटक? आणि आता या वयात मला नाही जमायचं बाबा. त्यावर प्रीती, अगं असं काही केल्याशिवाय दादा लग्नाला तयारच होणार नाही. तुला जर त्याचं दुसरं लग्न करायचं असेल तर असं काहीतरी करावंच लागेल, तरच तो मानेल. त्यावर प्राजक्ताताई थोडा विचार करीत, काय करावं लागेल? त्यावर प्रीती, काही नाही, तुला फक्त बेडवर पडून छातीत खूप दुखत असल्याचं नाटक करायचं आहे, बाकी मी बघते. त्यावर प्राजक्ताताई न समजून, त्याने काय होईल? अगं मी त्याला फोन करून सांगेल तुझ्या छातीत दुखत आहे, तो धावत पळत येईल आणि तुला हॉस्पिटलमध्ये चल असं म्हणेल, तर तू जायला तयारच नाही व्हायचं, म्हणायचं तू माझं ऐकत नाही तर मलाही नाही जगायचं, तू लग्नाला तयार होत असेल तरच मी हॉस्पिटलला येईन, बघू अशाने तरी ऐकतो काय. त्यावर प्राजक्ताताई काळजीने, नको ग, असं सांगितलं तर त्याला काय वाटेल, माझ्यावर खूप जीव आहे ग त्याचा, असा जीव टांगणीला लावून लग्नाला तयार करणं ठीक नाही. त्यावर प्रीती चिडत, मग बस तशीच, तुझा मुलगा काही सरळ मार्गाने लग्नाला तयार होणार नाही, यानंतर मला सांगू पण नको आणि बोलवू पण नको. मी नाही पडत तुम्हा मायलेकांच्या भानगडीत, तुमचं तुम्हीच बघून घ्या काय करायचंय ते, चल मी निघते आता. असं म्हणून प्रीती बॅग उचलते, पण तिची बॅग ओढून पुन्हा खाली ठेवत प्राजक्ताताई, चिडू नको ग, थांब जरा. त्यावर प्रीती, चिडू नाही तर काय करू? समजावून समजावून थकले सगळे, पण दादा टच से मस नाही होत आहे, आता तूच सांग काय करायचंय? प्राजक्ताताई नमतं घेत, बरं बरं मी बघते, तू जसं म्हणते तसंच करते, पण जास्त ताणू नको. आणि थोडा विचार करीत, जर पक्या लग्नाला तयार झाला आणि मग हॉस्पिटलला चल म्हणाला तर मग काय करायचं ग? त्यावर प्रीती हलकं हसत, अगं मग जायचं हॉस्पिटलला, सांगायचं दुखत होतं पण आता नाही दुखत आहे. त्यावर ती काय म्हणेल डॉक्टर, आणि ती जोरात हसू लागते. प्राजक्ताताई कपाळावर हात मारते, पण नाटक करायला थोडी घाबरते. शेवटी कशी बशी ती तयार होते आणि बेडवर लेटते. प्रीती प्रकाशला फोन लावते आणि घाबरल्याचं नाटक करीत त्याला आईची तब्येत बिघडल्याचं सांगते. प्रकाश पण काही विचार न करता तातडीने ऑफिसमधून निघतो. इकडे प्रीती खुश होते, आई प्रकाश ऑफिसमधून निघाला न, तू आता थोडं श्वास चढल्यासारखं आणि दमल्यासारखं करशील आणि बोलताना अगदी क्षीण आवाजात बोलशील, नाहीतर लगेच पकडले जाऊ. त्यावर आई वैतागून, हो ग बाई हो, आता तू जास्त ताप नको देऊ मला, आधीच मी घाबरली आहे, मी काही नाटकात काम करणारी नाही आहे. त्यावर प्रीती, म्हणून तर सांगत आहे, इतक्यात
पिऊ झोपेतून उठून आई आई करीत येते तसा लगेच प्राजक्ताताई उठून अगं पिऊला भूक लागली असेल ती रडेल. त्यावर प्रीती चिडून आई तू का उठली? मी सांगितलं ना दादा कधीही येईल तो निघाला आहे. तू लेट बरं मी बघते पिऊला. प्राजक्ताताई पुन्हा बेडवर लेटतात आणि प्रीती पिऊला चेहरा धुवून देत तिला थोडं बिस्किट खायला देते. पिऊ आईला लेटलेलं बघून आत्तू आईला काय झालं? त्यावर प्रीती पिऊ बाळा आईची तब्येत बिघडली आहे. आता तिला त्रास नको देऊ हा. तुला काही लागलं की मला सांग. छोटीशी पिऊ आपला छोटासा हात आईच्या डोक्यावर ठेवत आपल्या बोबड्या बोलाने आई तुला ताप आला. इतक्यात प्रकाश धावत आत येत आईजवळ बसत धापा टाकीत आई काय झालं कुठे दुखत आहे? त्यावर प्राजक्ताताई श्वास वर चढल्याचं नाटक करीत बोलायचा प्रयत्न करते पण असं दाखवते की तिला बोलायला खूप त्रास होत आहे. शेवटी डोळ्यांनी आणि छातीवर हात ठेवत ती दुखत असल्याचं सांगते. त्यावर प्रकाश काळजीने आई तुझी तब्येत जास्त वाटत आहे आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. चल प्रीती तू आधार देत आईला उठायला मदत कर. त्यावर प्रीती नाटक करीत अरे दादा मी किती वेळचं तिला तेच म्हणत आहे पण ती हॉस्पिटलमध्ये यायला तयारच नाही. त्यावर प्रकाश विचित्रपणे बघत हॉस्पिटलला नाही जायचे पण का? त्याशिवाय तू ठीक कशी होशील? त्यावर प्राजक्ताताई क्षीण आवाजात काय करू ठीक होऊन? जगण्यापेक्षा आताच मेलेली बरी. रोज काळजीने ती ती तुटतो माझा जीव. नाही यायचे मला कुठे मी इथेच माझ्याच घरी मरेन. तिच्या अशा बोलण्याने प्रकाश अस्वस्थ होतो. त्याला तिच्या बोलण्याने रडायला येते. तो तिचा हात पकडून रडवेल्या आवाजात अशी का बोलते आई तुझ्याशिवाय कोण आहे ग माझं? तुला काही झालं तर मी नाही जगू शकत. पुन्हा असं नको बोलू. आई पण त्याच्या रडवेल्या आवाजाने हळवी होते. एवढं प्रेम करतो माझ्यावर तर माझी इच्छा का नाही पूर्ण करीत? त्यावर प्रकाश आई तू ठीक हो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. त्यावर आई रडत तू आधी मला वचन दे तरच मी हॉस्पिटलला येईन. प्रकाशचे डोळे फुसत तिच्या हातात हात देत हे घे दिलं वचन. त्यावर आई खुश होत त्याच्या पकडलेला हात तसाच पकडून बेडवर उठून बसते. म्हणजे मी म्हणेल तिथे तू लग्न करशील? त्यावर प्रकाश त्रासिकपणे तू माझ्या लग्नासाठी हॉस्पिटलमध्ये नाही जात आहे. त्यावर आई तू वचन दिले आहे आता तुला लग्नाला तयार व्हावेच लागेल. अचानक प्रकाशच्या लक्षात येते आई बेडवर उठून बसली आहे आणि नीट बोलत आहे. त्याला हे नाटक आहे हे समजायला वेळ लागत नाही. तो चिडून आई तू नाटक करत होती? अगं मी किती घाबरलो होतो. सगळे काम सोडून मी धावत पळत आलो आणि तू नाटक करीत होती कशासाठी? तर माझ्या लग्नासाठी. माझं एक लग्न करून हौस नाही फिटली का तुझी? 1.5 वर्षाच्या नरक-यातना सहन केल्या त्या विसरली का? आणि प्रीती तू यात सामील झाली? आश्चर्य आहे. आई डोळे फुसत हो केलं मी नाटक पण जे आज नाटक केलं ते उद्या खरंही होऊ शकतं. माझी तब्येत ही अशी आज चांगली दिसते पण उद्या काय होईल सांगता येत नाही. आज प्रीती आहे उद्या घरात कुणीच नाही राहील आणि आला झटका नि राहिली मरून पडून तर तुला कळणार पण नाही. तिच्या या शब्दाने प्रीती आणि प्रकाश दोघेही अस्वस्थ होतात. प्रकाश आईकडे भरल्या डोळ्यांनी बघत काहीही काय बोलते. त्यावर आई काहीही नाही बेटा खरं तेच सांगते. मरण कधी येईल सांगता येत नाही. चिंता वाटते रे तुझी आणि या पिऊची म्हणून. त्यावर प्रकाश आई माझं लग्न केल्याने सगळं ठीक होईल का? माझा लग्नावर विश्वास नाही राहिला आता. पुन्हा तसंच झालं तर? त्यावर प्रीती त्याला समजवत दादा अरे सगळ्या मुली तशाच थोडी असतात. इतक्या लोकांची लग्न होतात ते सगळे काय दुःखी असतात? तुझे मित्र बघ सगळ्यांची लग्न झाली सगळे छान संसार करीत आहेत. पण तू एकदा चान्स घेऊन बघ तुझाही संसार सुखाचा होईल. पिऊला सुद्धा आई मिळेल. त्यावर प्रकाश प्रीती अगं तुला खरंच वाटते पिऊला आई मिळेल? जिने जन्म दिला तिने त्या एका दिवसाच्या मुलीला सोडून जाताना एक थेंब अश्रू पण नाही गाळला. अश्रू सोड तिने आपल्या मुलीला बघितले सुद्धा नाही आणि तू म्हणते परकी बाई आपल्या पिऊची आई होईल. त्यावर प्रीती हो होईल. जगात जर तशा बाया आहेत तर चांगल्या बाया सुद्धा आहेत. दुसऱ्यांच्या मुलांना पण माया देतात. त्यावर आई पक्क्या तू मला वचन दिले आहे तुला लग्न करावेच लागेल. त्यावर प्रकाश शांत होतो. तो शांतपणे आई तुला खरंच वाटते मी लग्न केल्याने सुखी होईल? त्यावर आई हो पक्क्या अरे तुझी सीमा मावशीच्या ओळखीची मुलगी आहे चांगली आहे म्हणते. ती लहानपणापासून बघून आहे त्या मुलीला आणि मुलीची गॅरंटी पण घेत आहे. मग काय हरकत आहे? त्यावर प्रकाश ठीक आहे कर तुझ्या मनासारखं. एवढं बोलून तो झपाझप पावलं टाकीत निघून जातो. इकडे आई आणि प्रीती खूप खुश होतात.
त्यावर आई प्रीतीला जाव्यानं इकडेच बोलून घे, आज जेवण करूनच जाल, मस्त बासुंदी आणि पुरी करू. त्यावर प्रीती जीभ फिरवत वाव आई, नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटलं. आणि गणेश सायंकाळी आपल्या 7 वर्षाच्या श्रियांला घेऊन प्रकाशकडे येतो. गणेश आणि प्रकाश नात्यात जरी असले तरी ते चांगले मित्र होते. प्रीतीच्या लग्नानंतर त्यांच्यातली बॉन्डिंग खूप जास्त जुळली आणि ते चांगले मित्र बनले. रात्री जेवण झाल्यानंतर प्रकाश आणि गणेश दोघेही पायी फिरायला निघतात. त्यावर गणेश, प्रकाश तू योग्य निर्णय घेतला, किती दिवस असा एकटा राहणार होता. त्यावर प्रकाश, काय माहीत गणेश, माझा लग्नावरचा विश्वासच उडाला आहे, आईसाठी तयार व्हावं लागलं. त्यावर लगेच गणेश, आम्ही पण तर लग्न केलं, आम्ही तर सुखी आहोत, तरीही तुझा लग्नावर विश्वास नाही. तसं नाही रे, पण स्वतःच्या नशिबावर विश्वास नाही. मला एखादी मनासारखी पत्नी मिळेल असं वाटत नाही. त्यावर लगेच गणेश त्यांच्या पाठीवर हात ठेवत, तुला पहिला अनुभव वाईट मिळाला ना, म्हणून तुला असं वाटतं, पण माझा विश्वास आहे तुला यावेळी नक्की चांगली पत्नी मिळेल. त्यावर प्रकाश, मला चांगली पत्नी नाही मिळाली तरी चालेल, पण पियूला चांगली आई मिळाली तर खूप बरं होईल. त्यावर गणेश, डोंट वरी, सगळं ठीक होईल. प्रकाश या निर्णयाने सगळे खूप खुश असतात. प्रकाशचं लग्न आज करू की आत्ता असं त्यांना होऊन जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच त्या सीमाला फोन करून प्रकाश लग्नाला तयार असल्याचं सांगतात. सीमा सुद्धा हे ऐकून खूप खुश होते. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.